तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील शेळके आपल्यासोबत आहेत। अण्णा, काय सांगाल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या, तसंच काल एक वक्तव्य जे आहे ते मिटकरनी केलं की येत्या एकादशीपर्यंत दोघं येऊ शकतात। हे बघा, मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की अजितदादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, हा एक परिवारातले प्रमुख व्यक्ती आहेत। परंतु पक्षामध्ये विचारधारा कुठली मान्य करायची आणि ज्या वेळेला अजितदादांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता। मी 2022पासून तर आज 2025पर्यंत हेच सांगत आलो आहे की दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता। आदरणीय दादांना पवारसाहेबांची संमती होती, आदरणीय दादांना प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मंत्रिमंडळ आणि नेत्यांची देखील संमती होती आणि दादांनी निर्णय घ्यावा ही भूमिका प्रत्येकजण नेते मंडळी सांगत होते आणि त्या अनुषंगाने दादांनी निर्णय घेतला। महायुतीतील वरिष्ठांशी दिल्लीला जाऊन बैठका झाल्या, ज्या काही घडामोडी झाल्या किंवा निर्णय झाले, हे निर्णय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतरांना देखील त्यावेळेला मान्य होत्या। परंतु दादाला एकटं पाडणं, दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणानं उघडपणानं सांगतायत। परंतु आता वेळ देखील गेलेली आहे। उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होत असेल तर नक्की आम्हाला आनंद आहे। परंतु यामध्ये आदरणीय दादा असतील, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं येऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। तुम्ही आत्ताच म्हणलं की दादाला विलन केलं जाते, मग या संपूर्ण दोघं एकत्र येण्यात मिठाचा खडा टाकतोय कोण? नाही, हे बघा, सुरुवातीपासून हे सर्व परिवार किंवा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहावा ही सर्व कार्यकर्त्यांची किंवा प्रत्येकाची भावना होती। परंतु मी पुन्हा सांगतो की आता वेळ गेलेली आहे। उद्याच्या काळामध्ये महायुतीबरोबर आदरणीय दादांसोबत आम्ही विधानसभेला जे सदस्य म्हणून निवडून आलो, आम्ही सर्वजण महायुती म्हणून घटक म्हणून निवडून आलो आहेत। उद्या जर एकत्र यायचं असेल तर सर्वांची संमती असणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ जे आपण सातत्यानं सांगतो आहे, जरी एक संघ यायची असेल तर इतर देखील महायुतीतल्या घटक प्रमुख नेत्यांची देखील पक्षातल्या नेत्यांची संमती असणं हे सुद्धा आता अत्यावश्यक झालेले आहे। वेळ गेली म्हणजे काय, तुमचं काय नक्की म्हणणं आहे? मी सुरुवातीला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक होताना देखील एकत्र या त्यावेळेला सांगत होते, परंतु त्यावेळेला दादांना कुणीही पसंती देणार नाही, दादांचे 4च आमदार निवडून येतील, 10च आमदार निवडून येतील असे जे वल्गण्या करत होते, हिनवत होते, ते लोक आज एकत्र येण्याची भाषा करतात किंवा ते आज म्हणतात की आपण विचार करून सगळेजण एक आलो पाहिजे। मग त्यावेळेला का नाही केलं? उशिराचं सुचलेलं हे ठीक आहे। नक्कीच आपण पाहिलं तर उशिरा सुचलेलं शानपण जे आहे ते या ठिकाणी आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी केलं आहे। नक्की या आता दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येतात का हेच पाहणं या ठिकाणी आता महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।